बदलापूर स्त्रीविष विक्री प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती हाती आली आहे। बदलापूर स्त्रीविष प्रकरणामध्ये आणखी एका महिलेकडून एकदा नाही तर अनेकदा स्त्रीविष काढण्यात आलं अशी सूत्रांची माहिती आहे। एका महिलेकडून 10 ते 12 वेळा स्त्रीविष काढल्याचं तपासामध्ये समोर आलंय। कायदेशीररित्या एका महिलेकडून एकदाच स्त्रीविष काढण्यात येतं, मात्र वारंवार काढलं जात असेल तर ते बेकायदेशीर आणि धोकादायक आहे। स्त्रीविष देणाऱ्या महिलांना 18 ते 25,000 रुपये दिले जात होते अशी माहिती देखील समोर आलेली आहे। केवळ महाराष्ट्रातच नाही तर स्त्रीविष पुन्हा तयार झालंय हे सोनोग्राफीमध्ये सिद्ध झाल्यावरती त्या महिलेची बनावट कागदपत्र बनवत तिला परदेशामध्ये नेऊन स्त्रीविष काढण्यात आल्याचं उघड झालेलं आहे। तर या सगळ्या प्रकरणाचा मुख्य केंद्र हे नाशिकमध्ये आहे। तिथल्या एका IVF केंद्रापर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे हे पोहोचलेले आहेत। तर ठाण्यात देखील एका इमारतीमध्ये सोनोग्राफी सेंटरमध्ये टेस्ट केली जायची। ठाण्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये छापे टाकून पोलिसांनी पुरावे गोळा केल्याची माहिती आहे। या संदर्भामध्ये अजून एका महिलेला पोलिसांनी अटक केलेली आहे। तर ही महिला उल्हासनगरमधील सोनोग्राफी सेंटरमध्ये कामाला होती। स्त्रीविष तयार आहे की नाही हे हीच महिला सोनोग्राफी करून सांगायची अशी माहिती सध्या समोर येते। आणि बदलापूर स्त्रीविष रॅकेटचे धागेदोरे हे आता नाशिकपर्यंत पोहोचलेले आहेत। नाशिक मनपाकडून नाशिकच्या मालती IVF सेंटरची तपासणी देखील करण्यात आलेली आहे आणि संबंधित कागदपत्र ही ताब्यात घेत लेखी खुलासा करण्याची नोटीस ही देखील बजावण्यात आली आहे। एका महिलेचं अनेकदा विष काढून लाखो रुपयांना विक्रीचा संशय व्यक्त केला जातोय आणि सखोल चौकशीनंतर पुढील कारवाई काय होते याकडेच आता लक्ष लागलंय। बातमी आहे सोलापूरमधून। सोलापूरमध्ये एकतर्फी प्रेमामधून पत्नीला छळणाऱ्या